तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या माध्यमातून जे काही दर महिन्याला ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना पेन्शन दिली जाते आणि विधवा महिला असेल त्यांनासुद्धा पेन्शन दिली जाते. जर तुमच्या फॅमिलीमध्ये असे कोणी असेल तर ज्यांना पेन्शन मिळते दर महिन्याला शासनामार्फत, तर त्यांना दरवर्षी हयातीचा दाखला हा तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागत होता. परंतु शासनाने आता त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे. आता तुम्हाला हयातीचा दाखला तहसील कार्यालयात जमा न करता तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून जे काही या पेन्शनचे सत्यापन जे करायचे असते, म्हणजे जिवंत आहे किंवा नाही ते हयातीचं ते आपल्याला प्रूफ करून दाखवायचं असते, ते तुम्ही आता स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात करू शकता. तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी रोशन भावने. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत, ती म्हणजे पेन्शनधारकांचं जे काही सत्यापन आहे ते ऑनलाईन कसं करायचं, त्याची A to Z प्रोसेस आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, कुठेही स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला याची संपूर्ण माहिती ही समजणार आहे. आणि हे सत्यापन करणं सर्व पेन्शनधारकांना बंधनकारक आहे. जर तुम्ही हे सत्यापन केलं नाही तर तुमचे जे काही तुम्हाला निवृत्तीवेतन मिळते दर महिन्याला 1500 रुपये, ते पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. तर चला तर मित्रांनो, बघूया नेमकं काय आहे सत्यापन करण्याची A to Z प्रोसेस सविस्तरपणे. तर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोरवरती आल्यानंतर बेनिफिशरी सत्यापन ॲप असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. जे काही दुसरी ॲप दाखवत आहे ते सिलेक्ट करून घ्या. हेच ॲप तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तुम्हाला जे इंटरफेस दिसत आहे बरोबर बघून घ्या, तोच लोगो आहे, तो इन्स्टॉल करून घ्या. थोडं वेट करा. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस करायची आहे. आता हे बघा, ओपन करून घ्या. इन्स्टॉल झालेली आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी ॲप इन्स्टॉल करायची आहे, ती म्हणजे आधार फेस RD, जे आपल्याला फेस कॅप्चर करता येईल लागणार. त्यासाठी सर्च बॉक्समध्ये क्लिक करा आणि बरोबर ते सर्च करून घ्या, आधार फेस RD. ते जे तुम्हाला दुसरे ॲप दिसत आहे आधार फेस RD, आता हे माझ्या इथे इन्स्टॉल असल्यामुळे इथे इन्स्टॉल दाखवत आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. कारण याच्याशिवाय तुम्हाला तुमचा फेस जो आहे तो कॅप्चर करता येणार नाही आहे. त्यामुळे हे इन्स्टॉल करून घ्या. आता जे आपण अगोदर ॲप इन्स्टॉल केली होती ते बघा, बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशन, ते ओपन झाली. असा इंटरफेस तुम्हाला शो होईल. इथे लँग्वेज सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे, इंग्लिश. त्यानंतर इथे प्रोसेड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही ॲड डिव्हाइस रजिस्ट्रेशन एकदा केलं तर तुम्हाला त्याच्यावरती कोणाचीही तुम्हाला जे काही सत्यापन आहे ते करता येणार आहे. आधार नंबर एंटर करून घ्या, मोबाईल नंबर एंटर करून घ्या आणि तुमचा ईमेल ID एंटर करून घ्या आणि रजिस्टरवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे रजिस्टर केल्यानंतर एक OTP गेलेला आहे, तो OTP इथे फिल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला तुमचं डिव्हाइस रजिस्ट्रेशनचं तुमचं नेम विचारलं आहे, ते नेम टाका आणि जो बॉक्स दिला आहे त्याच्यावर टर्म अँड कंडिशनचं ॲक्सेप्ट करून घ्या. टर्म अँड कंडिशन तुम्ही वाचू शकता. त्यानंतर स्कॅनवरती क्लिक करायचं. आता इथे आधार फेस RD हे ऑप्शन सिलेक्ट करा, जे आपण ॲप डाउनलोड केली होती ते. त्यानुसार आता तुमचं इथे फेस कॅप्चर करून घ्या. स्वतःचा फेस कॅप्चर करायचा आहे, कारण आपण जे डिव्हाइस वापरणार आहोत ते त्यांचा फेस इथे कॅप्चर करायचा आहे, पेन्शनधारकाचा नाही. बरोबर गोल रिंग हा ग्रीन येतले, डोळे लिप करा. ग्रीन आल्यानंतर तुमचं फेस हे कॅप्चर झालेलं आहे. त्यानंतर आता फेस कॅप्चर झालेला आहे. फेस कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस शो होईल. हे बघा, आता इथे महाराष्ट्र हे ऑप्शन आलेलं आहे. आता महाराष्ट्र ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. अगोदर हे ऑप्शन नव्हतं, त्यामुळे आपल्याला इथे जे काही सत्यापन आहे ते करता येत नव्हतं. आता तुम्हाला सोशल सिक्युरिटी पेन्शन हे ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे पहिलं आहे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे बेनिफिशरी जे काही तुमचं पेन्शनधारक असेल त्यांचा इथं आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर एंटर करा, ईमेल ID एंटर करा, टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि सबमिटवरती क्लिक करा. सबमिट केलं तर त्यांच्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे, तो OTP इथे एंटर करून घ्या आणि सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुमच्या टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि स्कॅनवरती क्लिक करा. आता त्यांचा पेन्शनधारकाचा फेस तुम्हाला इथे कॅप्चर करायचा आहे, तर स्कॅनवरती क्लिक करा. आता तुम्हाला आधार फेस RD ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि जे काही पेन्शनधारक आहे त्यांचा बरोबर फेस कॅप्चर करून घ्या. फेस असा कॅप्चर करा, जे गोल रिंग आहे ते ग्रीन आला पाहिजे आणि डोळे लिप करा. तुमचं हे बघा, फेस जे आहे ते कॅप्चर झालेलं आहे. फेस कॅप्चर झालं त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. हे याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण याची जे काही ID आहे BSA ID ते आपल्याला नंतर व्हेरिफिकेशनसाठी लागणार. आता व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेटसाठी तुम्हाला ते ID लागणार. त्यासाठी स्क्रीनशॉट तुम्ही घेतलं, त्या ID बरोबर तिथे एंटर करून घ्या. जे ID आहे ते बरोबर तिथे एंटर करा आणि सबमिटवरती क्लिक करा. आता एक OTP गेलेला आहे, त्यांच्या आधार लिंक मोबाईलला एक OTP गेलेला असेल, तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तो OTP फिल करून घ्या आणि व्हेरीफायवरती आता
क्लिक करा. व्हेरिफायवरती क्लिक केला तर तुम्हाला हे सर्टिफिकेट दिसून जाईल तुम्हाला आणि त्याचा मेसेजसुद्धा तुम्हाला तुमच्या मेल आणि SMS नंबरद्वारे जो आलेला असेल. हे सर्टिफिकेट आलेलं आहे म्हणजे तुमचं सत्यापन हे पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला कुठेही तहसील कार्यालयात जाऊन हयातीचा दाखला देण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही घरी असे स्वतः आपल्या मोबाईलवरून सर्वांचा जो काही हयातीचा दाखला आहे तो काढू शकता. तुम्ही तुमच्या या रजिस्ट्रेशन ID वरून अनेकांचे हयातीचे दाखले हे स्वतः घरबसल्या काढू शकता. तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झालं त्यावरून तुम्ही कोणाचेही जे काही सत्यापन आहे ते कंप्लीट करू शकता. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीची अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहिती अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पेन्शनधारक आणि फॅमिली मेंबर मित्रपरिवारापर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.